मित्रांनो, बरेच दिवसापासून तुम्ही कमेंट करत होता मथुर दाखवर. आता आपलं मथुर सुद्धा थोडा आजारी होता आणि जरा मी सुद्धा इकडे तिकडे चालत होतो म्हणून टाइम नव्हता भेटला दिवाळीच्या मुला ना. बाकी युट्यूबर आपल्याला दाखवतच होतं, तर तुम्हाला आता दाखवतो. मी माझ्या मित्रांच्या सोबत आलतो नांदपचं ना. इकडे बघा, यो लवेश सोम कायम सोबत आणि इकडं भाऊ आहेत आणि हे आपले मित्र सगळं. हा, तर तुम्हाला दाखवतो मथुर आनंदी पोरा किती हॅप्पी गाडी. आणि हा मथुर आपला बिंजोडचा बादशाह, कायम चर्चेत असणारा वाघ आरोया जितो आणि कायम सगळं सोबत असताना का नाही, कायम सोबत असताना. तर तुम्हाला दाखवतो हा मथुर आपला. तुम्ही याच्यावरती किती प्रेम करता ना, त्याला जवळून बघायची इच्छा असते तुमची. तर असा आज कडक एकदम कॅमेरा मारतो आणि मथुर बघ, मथुरनी बघला, माझा आवाज ऐकला आणि मान खाली गेली ना, मला विचकोला. तर तुम्ही बघू शकता मथुर आपलं. कुठले आलेत पोरा? चिपळूण वरून आलेत मथुर सरला बघायला. आणि मित्रांनो, तुम्ही विचार करा, मथुर आपलं एवढ्या वर्ष धावतोय तरी तो प्रेक्षकांसाठी आपल्यासाठी मैदानात येतोय. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे ना. कोणी जास्त म्हणजे मथुर करू नका, कारण जास्त मैदानात आलाच पाहिजे. त्याचं शरीर व्यवस्थित राहणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे, कारण त्याची सेहत चांगली राहिली तर आपला मथुर जास्त वेळ आपल्याला मैदानात बघायला भेटेल. घाई कोणी करायची नाही, कारण आपल्याला मथुर प्रेमींना मथुर नेहमी बघायचा असतो. म्हणून मित्रांनो, मथुरची काळजी घेणं सुद्धा गरजेचं आहे. जास्त घाई नाही करायची. मथुर अड्ड्यात दिसलंच पाहिजे, त्याची काळजी केली पाहिजे का नाही भाऊ? बरोबर आहे का नाही? हा, ए भाऊ, बरोबर आहे का नाही? कारण आपण बोलतो एखाद्या मालकाला, कोणतेही म्हणजे मथुरच असो, बिनजोडचे सगळे कोणतेही नंदी असो, गोरगरिबांचं एखाद्याच्या मागं म्हणजे अशी गाय करणं पण बरोबर नाही, कारण त्याची काळजी पण घेतलं पाहिजे ना नंदीची. मग तर आपण त्याच्यावरती जबरदस्ती करून नाही पाहिजे. तरी तो आपल्यासाठी मैदानात येतो, म्हणजे आपले फॅन फॉलोईंगला खुश करण्यासाठी मग येतो. आता मथुर आजारातून उठून आले. आता बघू शकता तुम्ही, उंबरवेडे मैदानात दाखल झालेला आहे ना. त्याचा भाऊ सुद्धा सर्जा आलेला आहे आपल्या जोडीला आणि परत माझ्यावरती धावलेला आहे. पण आपण घाबरत नाही. एखादी त्याची टेप खायला तयार आहे. आपलं तेवढं प्रेम आहे, त्याचं नाही मार खायचा. मग कोणचा खायचा? सर्जाची. हा, तर मथुर, तुझ्या बारक्या भाऊची गाडी लागलेली आहे. तू सुद्धा खुश झालेला आहेस आणि पोरा बघा किती खुश झाले मित्रांनो. हा आनंद बघा तुम्ही. मथुरच्या पायावरती पाय ठेवतो 1001 सर्जा आणि सर्व प्रेक्षकांना मथुर कधी आपला अड्ड्यात नाही आला तरी त्यांना म्हणजे खुश करण्यासाठी आता सर्जा आपल्यासाठी आलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता मथुर सुद्धा आता किती हॅप्पी झाला. 2 मिनिटात बघा बघ झाला हॅप्पी. नाही, ते ऍक्शन आहे रे. चला मित्रांनो, तुम्हाला आपला लॉग आवडला असेल तर तुम्ही बऱ्याच वेळेला माझ्या व्हिडिओ बघता, सबस्क्राईब करीत नाही. अशी अंडी भांडी पोरीन करा ना बाबा. ज्या आईला आपल्या माणसाला नाही करीत मग कोणाला कराल? मग बरोबर आहे, एवढं वेळेला बोलता यांना सबस्क्राईब करा. आईला दादाला करा. बघा किती गांभीम फुटले. करायचे असेल तर करा, नाही तर नका करू. मी करीन मथुर साठी. मी करीन मथुर साठी पण म्हणजे आपलं मथुर पले नाही पलो, घरी बसला तर चालेल. मी करीन, मजा करीन. मथुर साठी पण करा ना. आपल्या बैलगाडा क्षेत्रात तुझ्यासाठी पण करीन मी. आता उंबरवेडे मैदानात आलोय. सगळ्या नंदीनं मी दाखवले, असं कधीच भेदभाव करत नाही. आणि इकडनं आपल्या सर्जाची रॉयल एंट्री झालेली.